वृद्धास्वाद ग्रुपचे स्फूर्तीस्थान असलेले माननीय मुदुनकरजी आणि एका विशिष्ट उच्च ध्येयाने प्रेरित असलेले आपण संघटित निस्वार्थीपणाने आणि संघटित रीतीने कार्य करणारे सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींनो, माझे पती सुरेश प्रल्हाद देव आणि मी पुण्याच्या कोर्टामध्ये सिव्हिल साईडची प्रॅक्टिस करतो. या सिव्हिलच्या अनुभवावरती मी पुस्तक लिहावं असं माझ्या मुलांची आणि मिस्टरांची खूप इच्छा होती. म्हणून आमच्या अनुभवातून निर्माण झालेलं, आम्ही या केसेस प्रेझेंट केलेलं असं एक पुस्तक मी लिहिलं. त्याला देवाशपथ खरं सांगेन असं का नाव दिलं ते मी आपल्याला सांगते की कोर्टाची माहिती नसेल आपल्याला म्हणून सांगते की जी व्यक्ती कोर्टामध्ये येते आणि एखाद्या प्रकरणामध्ये त्याला साक्षीदार म्हणून बोलवलेलं असतं आणि तो जेव्हा विटनेस बॉक्समध्ये उभा राहतो तेव्हा जज साहेब सांगतात की म्हणा देवाशपथ खरं सांगेन आणि मग त्याची जबानी सुरू होते. माझं हे पुस्तक कोर्टाच्या केसेसवर आधारलेलं आहे, तर हे लोकांना कळावं म्हणून त्याला देवाशपथ खरं सांगेन हे नाव मी दिलेलं आहे. आणि त्याशिवाय माझं स्वतःचं त्याच्यामधलं मत असं आहे की यातली प्रत्येक केस ही कोर्टामध्ये जशी आम्ही प्रेझेंट केली तशीच्या तशीच मी आपल्याला पुस्तकामध्ये सांगितलेली आहे. त्यामध्ये कल्पनेचा काडी इतका भाग नाही आहे. ह्याचं कारण असं आहे की ही काही गोष्ट नाही आहे, हे काही तुमच्या मनोरंजनासाठी लिहिलेलं नाही आहे. तर ह्यामध्ये ज्युनियर्सना काही उपयोग व्हावा किंवा ज्यांना कायदा काहीही माहिती नाही आहे त्यांना सुद्धा याचा उपयोग व्हावा आणि सोप्या आणि अगदी कायदा म्हटलं की जरा क्लिष्टता मनात येते ती ह्याच्यात असता कामा नये. ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आज मला आपल्याला सांगायला खूप आनंद वाटतो. मी अगदी भीतीने खरं हे पुस्तक की कोण वाचणार आहे, ह्याच्यामध्ये क्रिमिनल सारखं काही असं सनसनाटी लोकांना ढवळून समाज ढवळून टाकणारं असं काहीही नसतं. बघा की एका सोन्याच्या दुकानामध्ये जबरी चोरी झाली, त्याला गोळ्या मारल्या, इतके जण गेले, इतक्यांना असं झालं, ह्याच्यामुळे तुमचं मन लगेच ते पुढे पुढे वाचायला लागतं. मी तर तुम्हाला सांगेन 2 भावांचे वाटपाचा दावा होता आणि मग त्याचं तुम्ही म्हणाल बास करा, काही आम्हाला याच्यात इंटरेस्ट नाहीये म्हणून. मग तुम्ही आता हे पुस्तक हातात घेतल्यानंतर शेवटची ओळ वाचेपर्यंत तुम्ही वाचता. हे करण्यासाठी जे मी केलेलं आहे त्याचा मला अनुभव असा आलेला आहे की आज माझ्या पुस्तकाची 3री आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे आणि खरोखर मला आपल्या सर्व वाचकांचं इतकं कौतुक करावं असं वाटतंय की एक सिव्हिल केसेसचं पुस्तक हे मराठी साहित्यातलं हे पहिलं पुस्तक आहे आणि त्याला एवढा भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. याबद्दल मी आपल्या सर्व वाचकांचे खूप धन्यवाद सांगते. सिव्हिल केसेस म्हणजे कसं आहे की त्यात सनसनाटी काही नसलं तरी समाजातल्या 50-60% लोकांचा त्याच्याशी संबंध असतो. मग कुणाचा स्वतःमुळे असेल, कुणाचा नातेवाईकांमुळे असेल, कुणाचा मित्रमैत्रिणी शेजाऱ्यांनी खूप प्रकारचा की तुम्ही माझ्याबरोबर साक्षीला या बरं का, कोर्टात जायचं आहे, हा संबंध येतो. त्यावेळेला माणूस गांगरतो. पक्षकार येतात आमच्याकडे आणि म्हणतात काय साहेब हे काय आमच्यावर उदरलंय बघा, आता काय कसं बाहेर पडायचं, काळजी करू नका, आपली बाजू खरी आहे ना, काळजी करायचं काही कारण नाही. याच्यामध्ये सिव्हिलची एक साईड आहे ती खूप विस्ताराने पसरलेली आहे. म्हणजे कसं आहे, कोऑपरेटिव्ह, लेबर, इन्कम टॅक्स किंवा इंडस्ट्रियल कोर्ट आणि पुण्याला, म्हणजे इथलं मला माहिती नाही म्हणून पुण्याचा उल्लेख करते की पुण्याला ह्या सगळ्या कायद्यांची वेगळी वेगळी कोर्ट्स आहेत. आणि आता आम्ही ज्या सिव्हिल कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो त्या शिवाजीनगरच्या सिव्हिल कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो. तर तिथे स्पेसिफिक परफॉर्मन्स, एन्क्रोचमेंट, डिक्लरेशन इंजंक्शन किंवा लँडलॉर्ड टेनंट, याशिवाय फॅमिलीशी संबंधित म्हणजे पार्टिशन, अडॉप्शन किंवा सक्सेशन, डिव्होर्स आणि मेंटेनन्स, अशा खूप यादी सांगता येईल. मला एवढं सांगायचं ह्याचा पसारा खूप मोठा आहे. एक 3 नातू आमच्याकडे आले आणि त्यांनी असं सांगितलं की आजोबांपासून तो दावा चालू आहे आणि आमच्या वाडवडिलार्जित प्रॉपर्टीचं हे वाटप चाललेलं आहे. आजोबा गेले, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा आला, तोही गेला, दाव्याचा निकाल झालेला नाही. आता त्याचे 3 नातू आमच्याकडे आले. त्यातला थोरला नातू असा होता की माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी जे जे मांडलेलं आहे, जे जे सांगितलेलं आहे, ती धुरा माझ्या आता खांद्यावर आहे आणि त्यांचं सगळी तत्व पाळूनच मी हा दावा माझ्यासारखा करून घेईन.
ही केस थोडीशी मी जास्ती बारकाईने सांगते की आपल्याला त्याच्यामधलं हे कळावं की हे कसे दावे, वाटपाचे दावे हे किती त्रासदायक असतात ते. मग त्यांनी नोकरीमध्ये वरची पोस्ट घेतली नाही, ट्रान्सफर घेतली नाही, पगार वाढलेला नाही, जो लागला तेव्हापासून जसा होता तसाच तो तिथेच राहिला. ज्या वेळेला आजोबांनी हा दावा दाखल केला त्यावेळेला त्यांचा मोठा वाडा, काय सुंदर होतं घर त्यांचं, आणि मग आता अर्धा हिस्सा मला हवा, मग भांडणं सुरू होणार म्हणून त्यांनी मध्ये भिंत घालून टाकली. जिथे भिंत घालता येणार नाही तिथे दारं होती अशी, तिथे भिंत घालता आली नाही, मग दोन्हीकडनं कुलपं लागली. मग असं व्हायला लागलं की अरे मोठ्यांनी बोलू नको, मग त्यांना ऐकू जाईल, मग असं होईल. मग आपल्या मुलीला दाखवायला आणायचंय तर गप्प बसा, ते केव्हा बाहेर जातात, हा मग त्यावेळेला आपण बोलवूया. आपल्याला सुनेला बघायला जायचंय, मग आपण नटून थटून गेलो की नको, ते शेजारच्यांना कळेल. इतकं तुम्हाला सांगते, ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना टेन्शन होतं. आणि हा जो थोरला मुलगा होता तो प्रचंड टेन्शन घेणारा होता. तो काय करायचा, एखादा अर्ज आला, एक या सगळ्याच केसेसमध्ये असं असतं की एकाला डिले करायचा असतो आणि एकाला लवकर काम चालवायचं असतं. तर हे डिले करणारी माणसं होती जी आमच्या विरुद्ध होती. ती काहीतरी अर्ज करायचा जो कशाला काही पत्ता नाही त्याचा असा. मग तो नातू यायचा आमच्याकडे आणि तो म्हणायचा की ह्याच्यावर मी आता वाचतो, मग मी लिहून आणतो, मग आपण अभ्यास करू, मग तुम्ही लिहा, मग मी ते दुरुस्त करीन, मग टाईप करून आणीन, मग आपण दाखल करू. अरे ही काय प्रोसिजर आहे का? आम्ही म्हणायचो उभ्या उभ्या आपण से देऊन टाकू, तिथल्या तिथे सांगून टाकू हे काय रिलेशनमध्ये नाही आहे आपल्या दाव्याच्या, आणि आपण हे रिजेक्ट करावा अर्ज, असं तो नाही म्हणायचा. ह्या सगळ्या अतिशय सखोलपणाने त्या दाव्याशी एकरूप झालेल्या त्या नातवाचा 50व्या वर्षी हार्ट अटॅकने अक्षरशः उभ्या उभ्या मृत्यू आला. त्यानंतर मग त्याचे 2 भाऊ आम्हाला म्हणाले की आम्हाला नाही आता असं करायचं म्हणून. मग आम्ही असं ठरवलं की एक लक्षात घ्या, पहिल्यापासून मी सांगतोय की ही केस आहे ही आपण आपल्या कन्सलेशननी, समजुतीने, एकमेकांची बोलून ही सोडवायची आहे. मग त्यांनी परवानगी दिली आणि 4 महिन्यामध्ये आम्ही ती केस निकाली काढली विथ सबस्टॅन्शियल शेअर घेऊन, की त्यांच्या 2-3 पिढ्यांना ह्याच्यात काहीही कमी पडणार नाही एवढं सगळं दोघांनाही मिळालं आणि ही केस सॉल्व्ह झाली. पण त्याच्यासाठी 3 पिढ्यातली माणसं ही गेली. एक तर असं झालं की एक वडील होते, त्यांना 3 मुलं होती आणि तिसरा मुलगा 20 वर्षाचा झाल्यावर त्यांनी एक वाटपचा दस्त केला आणि बघू म्हणाले आपण त्याचा ताबा कधी द्यायचा ते. आणि काही दिवसांनी त्यांना असं वाटायला लागलं की आपला धाकटा मुलगा जास्त आपल्याला आवडायला लागलेला आहे आणि त्यामुळे आपण आता हे जे वाटप केलंय ते चुकलेलं आहे, आता काही आपण याला द्यायला नको सगळ्यांना. मग त्यांचा मोठा मुलगा म्हणाला नाही माझी जमीन मला आता द्या, मला 4 मुलं आहेत आणि हे सगळं नीट व्हायला पाहिजे, आता मला माझी वाटलेली जमीन देऊन टाका. ते नाही म्हणाले. त्यातनं जी भांडणं सुरू झाली ती किती विकोपाला जावी आपल्याला कल्पना नाही येणार. की मग त्या मुलाला त्यांनी बाहेर काढलं, त्याची संसाराची वाताहत झाली आणि ह्या सगळ्याचा राग प्रचंड ती 4 मुलं आणि त्या वडिलांच्या मध्ये होता. आणि मग त्यांचे आजोबा गेल्यानंतर हे 5 जण त्यांच्या गावी गेले जिथे शेत जमीन होती तिथे, आणि ज्या लहान काकाला आपली जमीन वापरायला दिलेली आहे त्या काकाचा त्यांनी काठ्या मारून, एकटा गाठून त्याला काठ्या मारून त्याचा खून केला. आता ती खुनाची केस पुण्याच्या कोर्टात चालू आहे. एक तर असं झालं की प्रचंड जमीन मोठी, इतकी पैसे देणारी, म्हणजे प्लॅटिनमचा भाव असलेली जमीन, एक पुतण्या आणि एक काका यांच्यामध्ये भांडण. पुतण्या अतिशय गरीब, अतिशय सालस, समंजस, अबोल, आणि काका म्हणजे ह्याच्या अगदी सगळे विरुद्ध गुण आपल्या लक्षात घ्या की लबाड, बरोबर पैसे काढणारा, त्याच्याच पतसंस्था असायच्या, तिथनं कर्ज काढायची, ते शेतावर घ्यायची आणि मग त्याच्यातनं सगळं बुडवायला तो बघितलेला. पण आम्ही ह्याच्यामध्ये खूप लक्ष घालून सगळं करून त्यांच्यासारखं करून दिलं ते काम. पुढे असं झालं की आता ताबा घ्यायची वेळ आली, तर ताबा म्हणजे दरखास्त दाखल करावी लागते. ती कशी की एक्झिक्युशन ऑफ डिक्री, कोर्टाने जो निकाल दिलेला आहे ती सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेली आणि तरी सुद्धा ती त्यांच्यासारखी झाली. त्यानंतर आता एक्झिक्युशन ऑफ डिक्री म्हणजे जी कोर्टाने ऑर्डर दिली त्याप्रमाणे करायचं. तर त्याचा जमिनीचा ताबा घ्यायला आमचा ज्या वेळेला पक्षकार गेला तेव्हा त्यांना दगड वगैरे मारले. ह्याच्याकडे माणूस बळही नाही आणि आर्थिक बळही नव्हतं आणि त्याच्या विरुद्ध त्यांचीही पार्टी होती सगळी. मग तिथे गेल्यावर असं घडलं की दगड बिगड मारले, मग मारामारी होईल, खून होईल. मग आम्ही कोर्टाकडनं 2 गाड्या पोलीस मागितले की आम्हाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे. त्याप्रमाणे कोर्टाने दिलं आणि मग त्याचा ताबा झाला.
आता ह्या काकाला असं वाटलं आयुष्यात मला कुणीही हरवलेलं नाही आणि हा एक मूर्ख माझा ज्याला काही अक्कल नसलेला हा मनुष्य इतका शाळ माणूस आणि ह्यानी मला हरवावं, माझी जमीन वाटून घ्यावी, आता ह्याचा सूड घ्यायचाच म्हणून. आणि मग त्यांनी काय केलं, थोड्या दिवसांनी आजूबाजूच्या मुलांना गोळा केलं आणि म्हणाले की काय रे पोरांनो, तुम्ही बरेच दिवसात पोहायला गेला नाहीत, मग त्या चंद्रकांतच्या मुलालाही घेऊन जा बरं का. त्याच्यामध्ये ह्यांची पण नातवंड होती आणि मग त्यांनी त्याला पोहायला बोलावून नेला, तो पुन्हा कधीही परत न आणण्यासाठी. ही गोष्ट घडल्यानंतर खरोखर तुम्हाला सांगते, अशा काही ज्या केसेस असतात त्या मनाला इतक्या लागून राहतात की अरे आयुष्यापेक्षा हे प्रश्न खूप मोठे असतात का. ज्या वेळेला आयुष्यापेक्षा आपला प्रश्न मोठा होतो ना, तेव्हा माणूस आपल्या आयुष्याचा उपभोग घेऊ शकत नाही किंवा तो स्वतः माणूस आहे असं म्हणायला आम्हाला बरं वाटत नाही. आता हे वाटपाच्या केसेस इतक्या एकेरीवर काय येतात, तर मला असं वाटतं द ग्रेट मिस्टेक्स ऑफ ह्युमन बिईंग्स, दे लिसन हाफ, अंडरस्टँड क्वार्टर, थिंक झिरो, रिॲक्ट डबल आणि लास्ट दे रिमेंबर फॉर एव्हर. जी गोष्ट घडलेलीच नाही आहे ती मी मनावर घेते, ती लक्षात ठेवते. आणि मग कसं होतं, त्या लग्नात त्यांनी माझा अपमान केला, ह्या ह्याच्यामध्ये मला नीट बोलवलं नाही, यांचं आणि त्यांची फार एकी झालेली आहे, आहेर बघा त्यांना केवढे करतात, मला इतक्या छोट्या छोट्या गोष्टींपासून या गोष्टी सुरू होतात आणि मग एकमेकाची जेलसी होते, राग येतो आणि मग ह्याच्यातून ही पार्टिशनचे सूट हे अतिशय त्रासदायक होतात. एकतर ह्या गोष्टी कधीही लवकर सुटत नाही. एक ग्रस्त आमच्याकडे आले आणि ते म्हणाले की साहेब मला व्हील करायचे. आम्ही विचारलं नेहमीप्रमाणे की प्रॉपर्टी तुम्ही एकट्याने मिळवलेली. हो हो, माझे 10 बाय 10च्या खोलीमध्ये मी माझा कामधंदा सुरू केला आणि आज माझा मोठा कारखाना आहे. मला 4 मुलं आहेत आणि त्यांची आता लग्न पण झालेली आहेत, ते सगळे सुखी आहेत. फक्त गोष्ट आता अशी आहे की माझे बायको फार लवकर वारली, मुलं लहान असताना वारली. तर ह्या मुलांना मी आई आणि बापाचं दोघांचंही प्रेम दिलेलं आहे. तर आता मला असं वाटतं माझ्या आयुष्याची शेवटची शतक चालू आहे असं आपण म्हणूया आणि वेळेवरच सगळ्यांना आता मला ही प्रॉपर्टी वाटून द्यायची आहे. तर मी माझं व्हील करायचं. मग आम्ही त्यांची प्रॉपर्टी एका बाजूला लिहिली आणि मुलांची नावं घातली, ते व्हील लिहून काढलं मी. मग ते म्हणाले की आता तुम्हाला मला विनंती करायची, मी उद्या माझ्या 4 मुलांना घेऊन येतो आणि आपण त्यांच्यासमोर हे व्हील वाचून दाखवा. मी एकदम त्यांचं वाक्य संपायच्या आधीच म्हटलं नको नको. ते म्हणाले का? म्हटलं का म्हणजे मला नाही, हे बरोबर नाही होणार. नाही नाही म्हणले, अहो तुम्हाला वाटतंय तसं काही नाही आहे. माझी मुलं इतकी सुसंस्कृत आहेत, इतकी हुशार आहेत, इतकी विचारी आहेत, त्यांना मी सगळं दिलेलं आहे आणि तुम्ही पाहालच. मला तर आता असं वाटतं मी आणतोच. देवांनी पण खूप समजावून सांगितलं की तुम्ही असं करू नये असं मला वाटतं. तरी ते दुसऱ्या दिवशी मुलांना घेऊन आले आणि त्यानंतर मी व्हील वाचायला सुरुवात केली. माझं लक्ष होतंच की मला हे वाटलंच होतं की असं काहीतरी घडणार आहे म्हणून. आणि मग त्यातली 2 मुलं चुळबुळ करत होती, एकमेकांकडे डोळ्याने इशारे करत होती आणि त्यांना ते पटत नव्हतं, हे मला समजून येत होतं. व्हील वाचून संपल्याबरोबर त्यातला मुलगा म्हणाला, हो बाबा हे काय म्हणजे मला नव्हतं बाबा असं वाटलं. मुलगी म्हणाली, मी तर समजत होते तुमचं माझ्यावर जास्त प्रेम आहे, हे असं कसं घडलं. आणि जे त्यांची बोलाचाली सुरू झाल्यानंतर मग देव म्हणाले की 1 मिनिट आपण जरा 10 मिनिटं बाहेर बसा, मला आपल्या वडिलांशी बोलायचं. ही मुलं बाहेर गेल्याबरोबर हे कालचे वडील आज ढसाढसा रडायला लागले. ते म्हणाले, देव साहेब तुम्ही दोघं वयाने लहान आहात म्हणून मी असं समजलो की अरे तुम्हाला कळत नाहीये, पण अनुभवाने तुम्ही मोठे आहात. आज मी काल मी राजा होतो, आज मी आय एम नो व्हेअर. मी काय केलं हे, मी मुलांना काही देऊ शकलो नाही, माझ्या मुलांच्या बाबतीत मी काही घडवू शकलो नाही. मला असं वाटत होतं जे की माझं आयुष्य आता सार्थकी लागलं. हा शेवटचा क्षण आहे असा की जिथे सुखाने आपण आता सोडून द्यावं हे सगळं. आज मला इतका मनाला त्रास होतोय की हे मला सगळं सहन होत नाहीये म्हणून. त्यानंतर 4 महिन्याच्या आतच ते गेले असं आम्हाला कळलं, कारण त्यांची मनस्थिती खूपच अगदी त्रासदायक होती. एक बाई आले आमच्याकडे आणि मिस्टर आणि त्या बाई दोघं जण आले आणि ते म्हणाले आम्हाला व्हील करायचे. तर म्हटलं की कशा करता व्हील करायचं, तुम्हाला मुलं किती आहेत, तुम्हाला अजून नाही म्हणले आम्हाला एकच मुलगी आहे, पण आम्ही सारखा विमानाने प्रवास करतो, आजकाल काही सांगता येत नाही वगैरे, तर आम्हाला व्हील करायचं. म्हटलं ठीक आहे. खरं म्हणजे तुमच्यानंतर तुमची मुलगी ही एकच वारस आहे आणि त्यामुळे तुम्ही काही काळजी करायचं कारण नाही. तरी ते म्हणाले ठीक करायचं ते. म्हटलं ठीक आहे मग. आणि मग ते असे व्हील करण्यावरनं इतरही काही सल्ले घेण्यावरनं वारंवार आमच्याकडे यायला लागले. मग त्याच्यानंतर त्या बाई बरेच दिवसात आल्या नाही. मग त्यांचा फोन आला की मला भेटायला यायचं आहे. म्हटलं या ना मग.
त्या आल्या तर जरा प्रकृती वगैरे नीट नव्हती. मग काय झालं तर त्या म्हणल्या मिस्टर वारले म्हणून. तर आता मला व्हील करायचं, आपण मागे दोघांचं करत होतो, आता ते नाही आहेत म्हणून. मग ठीक आहे म्हटलं. मग त्यांच्या मनासारखं व्हील केलं, सगळं झालं. ते त्यांची मुलगी इंग्लंडला होती कायमचीच. आणि मग त्यानंतर काही दिवसांनी काय झालं की नवरा गेला ह्याचा त्यांना खूप त्रास होतच होता आणि मुलीला कॅन्सर झाला. मग आता ती इंग्लंडला, ह्या इतक्या वयस्कर, यांना हार्ट अटॅक आला की ते इतकं त्यांना वाटलं आपण एकटे पडलो आता. मग त्यांनी त्यांच्या बाईंचा, कामवाल्या बाईंचा फोन आला मला की मॅडम तुम्हाला त्यांनी भेटायला बोलवले म्हणून आणि लवकरात लवकर या, त्यांची परिस्थिती फार गंभीर आहे म्हणून. मी हॉस्पिटलमध्ये गेले, त्यांना भेटले, म्हटलं काळजी करू नका, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी, सगळं व्यवस्थित करू. मग त्यांची मुलगी बरी व्हायला लागली म्हणून ती भारतात आली. भारतात आल्यावर तिला एवढंच त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता औषधामध्ये कुठल्याही प्रकारचे चुकारगिरी करायची नाही, सगळी औषधं वेळेवर घ्या, तुमचा अगदी बरा झालेला आहे पण ही औषधं एवढी घ्यायलाच पाहिजेत. आणि नेमकं तू मनात जे असतं ना आपल्या की तुम्ही असं करू नका किंवा असंच करा, की माणूस नेहमी उलटं करतो, तसं त्या बाईंनी ते औषध घेतलं नाही आणि त्या इंग्लंडला गेला, त्यांना कॅन्सर झाला आणि त्या गेल्या. आता ह्या बाईंची परिस्थिती भयंकरच अवघड झाली. तर त्या माझ्याकडे ज्या वेळेला आल्या त्यावेळेला त्या 2 बायकांनी त्यांना धरून ऑफिसमध्ये आणलं होतं. ऑफिसची एक छोटी पायरी चढायची होती, ती त्यांना चढवत नव्हती. मग त्या म्हणाल्या की आता आज मी तुम्हाला दोघांना एक विनंती करायला आली आहे, तर सर तुम्ही माझे ॲडमिनिस्ट्रेटर व्हा माझ्या व्हीलचे आणि आपण व्हील करूया. म्हटलं का, तुम्हाला खूप नातेवाईक आहेत, आता इतके दिवस आपण भेटतोय. ती म्हणली काय सांगू, मला हे सांगायला खूप दुःख होतंय की यातल्या एकावरही माझा विश्वास नाही आहे आणि माझा जो नातू आहे तो आता 15 वर्षाचा आहे. 18व्या वर्षी कुठल्याही मुलाला एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावणं हे काही समजणार नाही. माझा जावई आहे तो 45 वर्षाचा आहे, तो पुन्हा लग्न करावं अशी माझी इच्छा आहे, तो करेलच. आणि मग त्याची आई जी कोण होईल किंवा हा सुद्धा माझ्या नातवाकडे किती लक्ष देईल मला माहिती नाही. माझा नवरा हा अतिशय उच्च शिक्षित होता, त्यांनी प्रामाणिकपणे नोकरी केली आणि ह्याच्यातनं मिळवलेले जे पैसे आहेत हे त्या मुलाला द्यायचे, तर ते चांगल्याच मार्गी लागले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. तर देव म्हणाले की खरं सांगू का की आमच्या दोघांचाही स्वभाव असा आहे की कामापुरतं लक्ष घालायचं, दावाचा निकाल झाला, आमचं काम झालं. पैशाच्या गोष्टीमध्ये आम्हाला नाही हे आवडत असं. तर त्या खूपच म्हणजे अस्वस्थ झाल्या. त्या म्हणाल्या की मॅडम मी आज अशी जाणारच नाही आहे, तुम्हाला मी एक सांगते, नाही हो मी मरून जाईन आणि मग माझी इच्छा अर्धवट राहील, तर तुम्ही असं नका करू. ही बाईसुद्धा खूप म्हणजे सायंटिस्ट होती. आता मी म्हटलं की ठीक आहे, मी 2 दिवसांनी आपल्याला कळवते, तर आपण निश्चिंत घरी जा. त्यानंतर मी देवांना म्हटलं की तुम्हाला एक सांगू का, ह्या बाईंना आता मानसिक आधाराची खूप गरज आहे आणि आपण आता असं नको, नाही करायला नको. मी तुम्हाला सांगते ही बाई 10 वर्ष सहज जगेल म्हणून. आणि मग मी त्यांना कळवलं की मी ॲडमिनिस्ट्रेटर व्हायला तयार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही व्हील बनवलं ते. आणि तुम्हाला गंमत वाटेल, ते व्हील त्यांनी आमच्याचकडे ठेवलं. ते म्हणाले की आता तुम्हीच सगळी जबाबदारी घ्यायची. आता मी रिलॅक्स झाले, आता मला इतका आनंद होतोय की कोणत्या क्षणी मरण आलं ना तरी मी काही घाबरणार नाही म्हणून. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाली आणि त्यांची तब्येत सुधारत गेली. इतकी सुधारली की त्या एकदा आल्या आणि म्हणाल्या की काही नाही अहो, सगळं चांगलं चाललंय म्हणून मी सांगायला आलो. ते मला त्यांना बघून खूप आनंद होत होता की आपला जो विचार होता तो खरंच बरोबर आलेला आहे. आणि 25वा वाढदिवस आला, त्याच्यात त्या मुलाची डेटही लिहिलेली होती की या दिवशी हे व्हील त्या मुलाला द्यायचं म्हणून. तेव्हा त्यांचा आम्हाला फोन आला की आज संध्याकाळी वाढदिवस आहे आणि वाढदिवसाला तुम्ही यायचं आहेत म्हणून. तेव्हा मग मी त्यांना म्हटलं की ह्या वाढदिवसाच्या वेळेची आणि तुम्ही तुमच्या नातवाला हे व्हील देताय ही गोष्ट बघायची माझी जबरदस्त इच्छा होती आणि ती आज पूर्ण झाली. पहा कसं असतं ते, वकिलांना काही वेळेला असं सायकोलॉजिस्ट पण व्हावं लागतं. एक व्हाईस ॲडमिरल त्यांच्या आईने आमच्याकडे येऊन व्हील केलं आणि त्यांनी असं सांगितलं की मी आता व्हाईस ॲडमिरलची आई आहे, तेव्हा मी गेल्याची वार्ता न्यूजपेपरमध्ये येणार. हे माझं जे व्हील केलेलं आहे हे मी त्यांना कोणालाही सांगितलेलं नाही आहे. आणि त्या बाई फारच हुशार होत्या, म्हणजे अर्थात त्यांचेही मिस्टर खूप म्हणजे मोठ्या पोस्टवर होते आणि मला वाटतं लष्करामध्येच होते ते सुद्धा. आणि हे व्हाईस ॲडमिरल यांचे सगळं शिक्षण अतिशय उच्च शिक्षित मुलं होती. आणि त्यांनी सांगितलं की आता त्या दिवशी प्लीज ह्या नंबरला फोन करायचा, मला 2 मुलगे आणि 1 मुलगी आहे आणि या तिघांनाही तुम्ही बोलवून घ्या आणि मग त्यांना हे व्हील वाचून दाखवा. आम्ही त्याप्रमाणे केलं. त्यांचा मधला मुलगा हा CA मुंबईला, ज्याचा 10,000 स्क्वेअर फुटाचा बंगला म्हणजे प्लॉट आणि त्याच्यामध्ये बंगला आणि तो पाली हिलला होता. आता एवढा सगळा श्रीमंत हा मनुष्य होता
तर त्यांनी कसं रिव्हिजन केलेलं होतं की व्हाईस ॲडमिरलची कुठे प्रॉपर्टी नाही म्हणून त्याला एक ब्लॉक, आणि मुलगी त्यांच्या शेजारी राहत होती तिला एक ब्लॉक, आणि तिची परिस्थिती एवढी काही खास नव्हती की तिला काही बाहेर काढावी अशी, तिच्या नावाने एक ब्लॉक, आणि ह्या दोघांच्या ब्लॉकवरती जी रिकामी जागा आहे ती यांनी मधल्यांनी बांधून घ्यावी. कारण तो पुण्याला 2 दिवस काय 1 दिवस सुद्धा राहू शकत नव्हता. त्याचा धंदा म्हणजे तो CA असल्यामुळे त्याचा धंदा प्रचंड तेजीत होता, आणि 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला तो कोट्यवधी रुपये मिळवत होता. तेव्हा त्या आईला तिची चिंता नव्हती एवढी की वाटलं तर तो होईल बांधून जेवढे हवं आहे तेवढं. आणि मग हे झाल्यावरती तो निघून गेला कोट्याधीश. आणि मग काय झालं की काही दिवसांनी एक दाव्याचं समन्स आलं व्हाईस ॲडमिरलला आणि त्यांच्या बहिणीला. त्यांनी लगेच घाबरा फोन केला तिकडून. ते व्हाईस ॲडमिरल होते, पण ते इतके प्रामाणिक होते की असं खोटं काहीतरी झालेलं त्यांना सहन होईना. ते म्हणाले की वकील साहेब मी आज रात्री पुण्याला येतो. अहो हे काही पण खोटं लिहिलं हो त्यांनी की आम्ही प्रामाणिक नाही, आईला हाताशी धरून विल केलं आणि मग आईची अशी समजूत घातली. अहो आम्हाला काही, मी तुम्हाला सांगू का, मी आत्ताच्या आत्ता पुण्याला येतो हे सगळं लिहूनच देतो की मला हे प्रॉपर्टीतलं काही नको आहे, आणि हे नाही हो मला हे सहन होत नाही. ते इतके अस्वस्थ झालेले होते. तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की फॉर्च्युनेटली तुमची बहीण पुण्यामध्ये आहे, ती येऊन आम्हाला दाव्याचं स्वरूप कळेल, तुम्ही काळजी नका करू अजिबात. ते म्हणाले नाही पण मी येतोच. आणि ते दुसऱ्या दिवशी आले हो पुण्यामध्ये, आणि मग ते बहीण आणि भाऊ दोघं आले. आम्हाला दावा वाचून तर हसू यायला लागलं की हे वाटप बरोबर झालेलं नाही. अरे वाटप केलंच होतं कोणी, माझी प्रॉपर्टी आहे, मी एकाही मुलाला देणार नाही किंवा एकाला देईन बाकीच्यांना देणार नाही. दॅट इज माय विल, माय विश. तुम्ही कोण मला असं डिक्टेट करणार की याला इतकं स्क्वेअर फूट, याला इतकं, मग मला एवढं 10 स्क्वेअर फूट कमी का, तुम्ही नाही कोणी सांगू शकणार. मग आम्ही म्हटलं की अहो हे अगदी थिल्लर कारण आहे, तुम्ही त्याची चिंताच करू नका, आणि आपण या दाव्याला आता उत्तर लिहून टाकू. प्रोसिजर अशी असते की तुमच्यावर जर दावा लावलेला असेल तर दाव्याला उत्तर म्हणजे कैफियत म्हणजे रिटर्न स्टेटमेंट टू द प्लेंट असं करावं लागतं. तर म्हटलं तुम्ही आलाच आहात तर आपण वकीलपत्र दाखल करू आणि रिटर्न स्टेटमेंट देऊन टाकू. त्याप्रमाणे आम्ही ते दिलं. मग त्यांचे वकील भेटायला लागले. ते म्हणाले की अहो आमच्या क्लायंटला तुमच्याशी कॉम्प्रोमाइज करायचं आहे. हो म्हटलं आम्ही केव्हाही तयार आहोत, आमचे तर क्लायंट केव्हाही तयार आहेत. मग म्हणे असं करूया, मीटिंग घेऊया. पहिली मीटिंग झाली. मग त्यांनी असं सांगितलं की दादाचा ब्लॉक आहे तो मला हवा आणि दादानी वर बांधून घ्यावं. ते व्हाईस ॲडमिरल म्हणजे सगळं द्यायला तयार होते. ते म्हणले हो चालेल. मग त्यांना अशी शंका आली की अरे ह्याच्यात काहीतरी वेगळं दिसतंय बरं का, म्हणजे हा ब्लॉक म्हणजे विशेष काही नाही आहे. कारण काय होतंय की त्यांनी दादानी लगेच कसा मला दिला, तो असं नाही म्हणला नाही आता आईने दिलेलं मी ठेवून घेणार असं. मग ह्याच्यात काहीतरी वेगळं आहे, आपण हा ब्लॉक घेण्यात काही अर्थ नाही. म्हणाला बरं मी पुढच्या वेळेला सांगतो. मग ते गेल्यावर आम्हाला हसू यायला लागलं की बहुतेक त्यांना आता दुसरे काही खेळी खेळून निकाल करायचा असेल. तर ते म्हणाले अहो लहानपणापासून तुम्हाला सांगू का, माझी आई खाऊ द्यायची, मी 2 मुठीत घेऊन जायचो, तुला कुठला हवा. खरं म्हणजे माझं म्हणणं असायचं असं की तू घे, मला कुठलाही चालेल. तर तो म्हणायचा तुला कुठला हवा. मग मी म्हणायचं बरं ह्या हातातला दे, तो मला हवा. मग तसं आता त्यांनी केलं. आणि मग त्या सगळ्यांना असं आश्चर्य वाटायला लागलं की हे असं नाही आहे. पुढच्या वेळेला तो आला आणि म्हणाला बरं नाही मग असं करतो मी, मला वाटतं की मी बांधून घ्यावं. मग तो मुलाला म्हणाला, ते त्यांचं काय छोटं कॅल्क्युलेटर घेऊन आणि ते सगळं आले होते आमच्याकडे, तू हा हिशोब कर बरं, तो कर बरं, बाहेर जायचं आहे सारखे काहीतरी बोलून आत यायचं आहे. आणि मग असं 2-4 मिटिंगा झाल्या. मग आम्हाला कंटाळा आला हो, ते व्हाईस ॲडमिरल तिकडून यायचं, ही बहीण यायची आणि आमचाही वेळ जायचा. तर मग देव जरा म्हणजे असं म्हणाले की दिस इज द लास्ट मीटिंग, तुम्ही जर हेच डिसाईड नसेल करू शकत तर मला वाटतं की तुम्ही दोघंच ठरवा, कारण आम्हाला कशाला वकिलांना मध्ये घेता, आम्ही काय करणार त्याच्याप्रमाणे आम्ही लिहिणार, तर ते तुमचं ठरवा. तर मग आणि प्रत्येक वेळेला तो 60 ते 70 लाखाची गाडी घेऊन येत होता. त्याच्या 4 गाड्या तर मी पाहिलेल्याच होत्या. म्हणजे आता मी म्हटलं की ठीक आहे, आता इथून पुढे मीटिंग नाही म्हणून. पुढे काय झालं की असं जरी घडलेलं असलं तरीसुद्धा कोर्टाची प्रोसिजर चालूच होती. मग त्यांनी काय केलं, असं असतं की तुम्ही दावा लावलाय, तुम्ही दाव्यामध्ये काय काय सांगितलंय त्याच्याबद्दल पॉईंट्स काढले जातात, त्याला इश्यूज म्हणतात. आणि ते इश्यूज तुम्ही सिद्ध करायचे आणि ज्यांच्यावर दावा लावलेला आहे त्यांनी त्यांच्या WS रिटर्न स्टेटमेंटमध्ये जे लिहिलेलं आहे त्यावर इश्यूज काढायचे. दोघांपैकी ज्यांचा एव्हिडन्स चांगला होईल, ज्यांचा पुरावा चांगला होईल, तो खरा असेल, त्याच्याप्रमाणे दाव्याचा निकाल होतो. मग आता हे इश्यूज काढल्यानंतर केस हिअरिंगला आली. हिअरिंगला आल्यानंतर ऑफकोर्स वादीचे वकील आणि वादीने हजर राहायला लागतं कोर्टात.
हे दोघंही पहिल्या तारखेला नाही, दुसऱ्या नाही, तिसऱ्या नाही. आणि हे आमचे व्हाईस ॲडमिरल यायचे, मॅडम आम आय से टू समथिंग इन द कोर्ट टुडे, असं दर वेळेला ते असे इतके व्यवस्थितपणाने विचारायचे. आम्ही म्हणायचे अहो अजून आपली वेळ आली नाही, त्यांची येऊ दे मग बघू आपण. त्यांना प्रत्येक वेळेला ते इतके अँक्शस असायचे असे त्याच्या. मग असं करता करता 4-5 तारखा झाल्यावर जजनी असं लिहिलं की द मॅटर इज केप्ट फॉर डिसमिस इन डिफॉल्ट, नेक्स्ट डेट ठेवलेली आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये दोघंही हजर राहत नाहीत म्हणून ह्या डिसमिस करायची वेळ आली. त्यानंतरही ते आले नाहीत आणि मग असं झालं की तो दावा डिसमिस झाला. आता 10 वर्षानंतर मी असं ऐकले की त्या जागेतले दोन्ही ब्लॉक पाडले आणि बांधकाम सुरू आहे, पण तो डिसिजन त्यावेळेला झाला नव्हता. मला एक गोष्ट अशी आठवली की टॉल्स्टॉयची गोष्ट आहे की एक अतिशय प्रचंड श्रीमंत, आणि म्हणजे श्रीमंत काय राजा असतोच पण दानशूर राजा होता. एक गृहस्थ त्यांच्याकडे गेले, म्हणाले मी खूप गरीब आहे, तुमचा दानशूरपणा ऐकून मी आलेलो आहे, तर मला आपण काही जमीन द्यावी. प्रधान पुढे आले, म्हणाले जमीन द्यायला तयार आहे, उद्या पहाटे उठून या, सूर्य उगवला की तुम्ही पळायला लागा, सूर्यास्तापर्यंत पळाल ती जमीन तुमची. तो म्हणाला काय हो एवढी जमीन मला? हो तुम्हाला देणार. राजासाहेब बघायलाच लागले या प्रधानाकडे, काय चाललंय तुझं? त्यांनी खून केली, गप्प बसा मी बघतो काय करायचं ते. हा सकाळी उठला, पळायला लागला, इतका पळाला की संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला त्याची इतकी दमछाक झाली की एक श्वास घेतल्यावर दुसरा घ्यायला त्याला जमेना. आता अगदी अजून थोडा सूर्य वर आहे नाही का, अजून पळता येईल. शेवटी असं झालं की तो कोलॅप्स झाला आणि तिथल्या तिथे गेला. त्यांनी जाताना रस्त्यामध्ये कुठेही पाणी होतं, झाडं होती, फुलं होती, पक्षी होते, काहीही पाहिलं नाही, कशाचाही कडे लक्ष दिलं नाही, कारण त्याला प्रॉपर्टी मिळवायची होती, त्याला पैसे मिळवायचे होते. आणि या हवरटपणापायी आपलं आयुष्य तर त्यांनी घालवलं, पण एक दमडी पण मिळवू शकला नाही. ते पडलेला तो असताना लोक जमली आणि म्हणाली नाहक गेला. आता 5 फुटाचा खड्डा खणा त्याच्यासाठी, किती माणसाचं आयुष्य हे विरान असू शकतं बघा. लँडलॉर्ड टेनंटच्या मला वाटतं गुजरातमध्ये ह्या गोष्टी कधी होत नसतील, कारण तुम्ही लोक सगळे खूप समजूतदार आणि अतिशय सलोख्याने प्रश्न मिटवणारे आहात, अशी मी बऱ्याच वर्षापासून ही ऐकते आहे. खरोखरच की गोडीने तुम्ही प्रश्न मिटवणार, वकिलांना कोर्टाला आणि तुमचा वेळ खर्च करणार तुम्ही नाही. पण आता महाराष्ट्रात मोडेन पण वाकणार नाही ना, मग ते सगळं जरा असं होऊ शकतं म्हणजे कदाचित. तर एक आमचा पक्षकार म्हणजे आता आलेला आहे, तो सगळं होऊन झालेलं आहे आणि आला. त्याच्याकडे 3 खोल्या आणि जाण्या येण्यासाठी असलेली एक गच्ची होती आणि त्याच्या शेजारी त्यांचा लँडलॉर्ड राहत होता. हे पहिल्या मजल्यावर राहत होते. लँडलॉर्डला सगळा टॉयलेट ब्लॉक वगैरे व्यवस्थित होता आणि पहिल्या मजला खाली ग्राउंड फ्लोअरला या भाडेकरूंसाठी टॉयलेट ब्लॉक होता. त्यांच्या आईला झाला कॅन्सर आणि मग ती खालीवर करू शकली नाही. मग ते लँडलॉर्ड होते, ते म्हणाले की आमच्या इथे वापरा, काही हरकत नाही. त्यांचे संबंध चांगले होते, पण पुढे काही दिवसांनी त्यांनी ते सगळं प्रॉपर्टी विकून टाकली आणि ते निघून गेले. आता राहिले हे एकटे. यांची कीर्ती एका बिल्डरने खूप ऐकलेली होती की हा मनुष्य भयंकर आहे, हा प्रत्येक गोष्ट वसूल करून घेणारा आहे, हा भाडेकरू आहे हा. आणि एक असं असतं की भाडेकरू हा 50 वर्ष जरी भाड्याच्या जागेत राहिला तरी तो कधीही ओनर किंवा लँडलॉर्ड होऊ शकत नाही, तो मालक होऊ शकत नाही. त्याची जी स्टेप असते त्या स्टेपवर तो असतो, तर बाकी काही त्याला हक्क प्राप्त होत नाही. हा समजायला लागला की आता जर मी इथे राहतोय तर माझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे. आणि त्यांची आई ते कॅन्सरच्या ह्याच्यामध्ये जरा तिला त्रास झाला आणि ती गेली. यांनी असं सांगितलं की माझी आई तुमच्यामुळे गेलेली आहे आणि ज्या गच्चीतनं मी ये जा करत होतो त्या गच्चीची 500 स्क्वेअर फूट क्षेत्र आहे आणि माझं 300, असं मला 800चा ब्लॉक मिळाला पाहिजे, तर मी ही जागा सोडीन. तो लँडलॉर्ड हे बिल्डर एवढा श्रीमंत होता की त्यांनी 5 कोटीची 2 सीटर गाडी घेतली होती फॉरेनहून आणून. आता तो ह्या कशाला एवढ्या छोट्या बांधकामामध्ये पडणार आहे? यांनी काय ठरवलं की नाही, माझं म्हणणं असं आहे, माझ्या आईला कॅन्सर झाला आणि तो खालीवर करून ती गेली, ह्याला कारणीभूत हा माणूस आहे, ह्याचा मी अगदी सूड उगवणार. वास्तविक त्याचा काहीही संबंध नव्हता, याला मोठा ब्लॉक हवा होता. आता अशी गोष्ट झालेली आहे की तो भाड्याने राहतो, महिना 12,000 रुपये भाडं भरतो. ह्याचं वय 62-63 वर्ष आहे, तो केव्हाच रिटायर झालेला आहे. त्याचे वडील 92 वर्षाचे आहेत. ते पडल्यामुळे ते अतिशय आजारी आहेत, त्यांना फार खर्च करावा लागतोय. पण ह्याचा जो एक ठरलेला इरादा आहे की नाही, मला 800 स्क्वेअर, त्यांनी सांगितलं मी तुला 1 कोटी रुपये देतो. हा म्हणला नाही, मला 800 स्क्वेअर फुटाचा ब्लॉकच पाहिजे. आता ह्या अडचणीला काय करायचं, माणूस हेके करतो.
आणि त्याच्यामधून काहीतरी वेड निर्माण होतं आणि हे लोक कधीही सुधारत नाहीत. तो आला की मला असं वाटतं आता काय बोलायचंय, आम्ही एवढं तुम्हाला समजावून सांगितलं सगळं. आणि त्याच्यातली वाईट गोष्ट अशी आहे, तो बिल्डर आणि हा हे लांबून का विना पण नातेवाईक आहेत. एक पक्षकार आला आणि तो म्हणाला की साहेब, माझा एक 7-8 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याचा हात बघा ना कापायला लागलेला आहे आणि आता काय करायचं. तर हे सगळ्यांची ज्याची चुकी झालेली आहे ते आपल्याला भरून मिळेल का हो कधी. म्हटलं मिळेल, काय झालं सांगा. मग त्यांनी सांगितलं की ही मुलं दिवाळीच्या सुट्टीमध्ये इकडे तिकडे खेळत होती आणि खेळता खेळता असं झालं की हे आता ते बास झालं बाकीचं, आपण पतंग उडवूया. मग आता ग्रामपंचायतीच्या हद्दीतली ही घरं होती. तर एकाला असं वाटलं की चल यांच्या गच्चीवर जाऊ आपण, म्हणून सगळे भराभरा पळत वर गेले आणि पतंग उडवायला लागले. आमच्या पक्षकाराच्या मुलाचा पतंग उडवताना जो त्यांनी असा हात ओढला त्याला शॉक बसला. किती वयचा असेल की म्हणजे तो उडून पडला आणि त्याचा हात काळा निळा झाला. तो त्या क्षणी बेशुद्ध झाला. हाय टेन्शन वायरचा धक्का त्याला बसलेला होता आणि 15व्या मिनिटाला त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तरीसुद्धा डॉक्टरांनी सांगितलं की हा हात आता हे डेड झालेला आहे, ही फॉरेन बॉडी झाली आहे, तुम्ही याला जर जास्त वेळ विचार करत ठेवलं तर त्याच्या जीवाला धोका आहे, याचा हात आत्ताच्या आत्ता ॲम्प्यूट करायला पाहिजे. मग काय करणार. त्यामुळे त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आम्हाला काही हरकत नाही, आता दुसरा पर्याय नसेल तर काय. मग त्याचा हात कापला. त्याच्यानंतर त्याच्या याही हाताला, डाव्या हातालाही थोडंसं लागलेलं होतं, बरंच जळलेलं होतं, पण त्याच्यावरती कातडं दुसरं प्लॅस्टिक सर्जरी करून बसवलेलं होतं. आणि मग काय व्हायचं की त्याचं वय वाढतंय तसं तसं ती हाडं वाढायची आणि जळलेली कातडी काही वाढत नसतात, त्यामुळे त्याची ऑपरेशन छोटी छोटी करायला लागायची. मग आम्ही या सगळ्याचा विचार केला. आता ह्याच्यामध्ये कोण कोण जबाबदार आहे. तर ग्रामपंचायतीतर्फे सरपंच की असं घर बांधायला याला परवानगी कशी दिली. हाय टेन्शन वायर ज्या MSCBने यांना प्रोव्हाइड केलेली होती तिथून नेलेली होती, ह्या लोकांनी त्याची काळजी घेतलेली नव्हती की ती जर अशी उघडी असेल आणि त्याचा जर धोका पोचला तर माणसाचा जीवच जाईल. म्हणजे हे पोरगं वाचलं कसं, इतकं आम्हाला आश्चर्य वाटत होतं. म्हणजे त्याचा दोष आहे. आणि तिसरं म्हणजे त्या घराचा जो मालक आहे त्याचा दोष आहे की एवढं मोठं नुकसान होणार असं आपल्या घरावर आहे हे या माणसाला माहीत असताना ह्यांनी दुर्लक्ष का केलं. मग ह्या तिघांनी मिळून ह्या आमच्या मुलाला कॉम्पेन्सेशन द्यावं. याला म्हणतात टॉट्स. टॉट्स हा असा असतो की माझ्या घरी मी एक गोष्ट केलेली आहे ज्याच्यामुळे कुणालाही माझा कुणाशी वैर नाही, काही नाही, पण त्यामुळे काय होईल की ज्याला धोका पोचेल त्याला त्याच्या जीवाला धोका पोचू शकतो, काही त्रास होऊ शकतो. तर असं मी ठेवता कामा नये. म्हणजे टॉट्स इज नॉट सिव्हिल रॉंग. सिव्हिल रॉंगमध्ये कसं असतं की तुम्हाला देहदंड किंवा असं काही नसतं, जन्मठेप असं नसतं. हे सिव्हिल रॉंग आहे. सिव्हिल रॉंग म्हणजे विदाउट इंटेन्शन द ॲक्ट हॅज बीन डन असं असतं की ह्यांचा मुलगा इथे खेळायला येईल, मग त्याला धक्का लागेल, त्याचा हात कापावा लागेल, बरं होईल, असं काही कोणी विचार केलेला नसतो. या टॉर्चच्या खालीच मी आपल्याला सांगते की जेवढे देशामध्ये आपले ॲक्सिडेंट होतात हे या टॉर्चच्या खाली होतात. म्हणजे कसं असतं की एक गुजरातचा ड्रायव्हर आहे, एक कर्नाटकाचा ड्रायव्हर आहे, त्यांची गाडी डॅश होते आणि त्यांच्यामध्ये जो नुकसान भरपाईचा दावा लागतो, जे कोणी जातात किंवा जे काही नुकसान होत असतं, ह्या सगळ्याचा लोकांना असं वाटतं की हे कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे. जीव तर जातोच, जीवाची भरपाई कोणी करूच शकत नाही, पण ॲटलिस्ट एखाद्या नवरा वारला तर त्याची लहान मुलं बायको यांना तरी त्या पैशामुळे थोडंसं आयुष्य सुखाचं होऊ शकतं किंवा आयुष्य ते नीट घालवू शकतात. तर आता हे असं झालेलं होतं आणि मग आम्ही सांगितलं की आपण या तिघांवर दावा लावू म्हणून. त्याप्रमाणे आम्ही समज गेले, सगळं झालं. आणि त्यानंतर असं झालं की आम्हाला असं म्हणजे आम्ही 40 लाखाचा क्लेम केला, कारण त्याच्यामध्ये आता नवी इक्विपमेंट आलेली आहे आणि त्यामुळे ह्या हाताने लिहिता सुद्धा येईल अशी आता परिस्थिती आहे. इतकी चांगली इक्विपमेंट निघालेली आहे तर त्या सगळ्याची किंमत केली, ह्याचा खर्च आलेला आहे, अजूनही खर्च खूप येणार आहे. आता दावा सुरू झालेला आहे. आता त्याच्यामध्ये काय झालं की त्या मुलाला विटनेस बॉक्समध्ये उभं केलं तर तो जजबाईंना दिसत नव्हता, त्याला खुर्चीवर उभा केला. मग त्या म्हणाल्या की म्हण बरं देवाशपथ करा म्हणे. देवाशपथ करा सांगा, पण मी खोटं बोलतच नाही म्हणलं. असू दे मग. मग देवानी प्रश्न विचारला की तुला हे हाताला असं झालं, मग हात कापावा लागला. आता मग काय करणार. मग डॉक्टर जर म्हणाले, डॉक्टरांना कळतं, मग ते म्हणाले कापायला पाहिजे, मग कापून टाकलं. मग काय दुसरं काही इलाजच नव्हता ना. बरं मग आता तुला उजवा हात नाही
आणि तू एवढा हुशार आहेस, तुझी प्रगती पुस्तकं पाहिली, आपण साहेबांना दाखवायला आणलेली आहेत कोर्टात. हां, मी आहे ना, हुशार आहे मी खूप अभ्यास करायचो, मला शिकवणे बिकवणे काही नाही बरं का, मी खूप अभ्यास करायचो आणि माझे चांगले मार्क मिळायचे. मग आता तुला तसं नाही ना मार्क? तसं काही नाही म्हणला. ते 6 महिने एक बाई येत होती आमच्या घरी, मग डाव्या हाताने मला लिहायला शिकवलं त्यांनी आणि आता सगळं बरोबर जमलंय, आता काही हे नाही आहे. मग म्हणले तू खेळायला लागला, मग तुला खेळताना मुलं घेतात का, तुझी मित्र खेळायला घेतात का? आताही बघा 2 हाताने खेळायचं असलं ना तर मग मी सांगतो की मी काही येणार नाही म्हणून विचार. आणि मग ते म्हणतात मग तुला खेळायचं का, मग आपण एका हाताचे पण खेळ करूया जरा वेळाने. मग मी तसा पण खेळतो, नाही तर मग मी त्यांचे खेळ बघत बसतो. मग तुला काय रे खूप वाईट वाटतं का? आता मी काय सांगू, म्हणजे आता झालंय तर झालंय, मग आता काय करायचं? अहो, हे सगळं ऐकायला एवढे वकील आणि पक्षकार कोर्टामध्ये होते, याच्या जागी जर मोठा माणूस असता, काय सांगायचं साहेब तुम्हाला. माझं आयुष्य सगळं वाताहात झाली हो. अहो, या माणसाने असा गाढवपणा केला, अहो याच्या असं लक्ष, अहो हा चिकटला असता तर ह्याचं काय झालं असतं, याचा जीव सुद्धा वाचला नसता. हे कळत नव्हतं का त्याला? इतकं हे लहान मुलांचं निर्व्याजपण आणि मोठेपणाचं हे सगळ्या पक्षकारांच्या, तिथल्या वकिलांच्या डोळ्यात सुद्धा ही केस ऐकून पाणी येत होतं. आता आमची आर्ग्युमेंट्स राहिलेली आहेत आणि त्यानंतर निकाल होणार आहे. पण त्या जजबाईंच्या सुद्धा मनाला ही केस इतकी लागली की इतकं पोरगं चुणचुणीत आहे हो. आता त्या म्हणतात बघ, तू कोर्टात फिरत असताना मला दिसत असतो, तू पहिल्यांदा किती लहान होतास नाही का, आता तुझी उंची बिंची चांगली वाढली आहे म्हणून. असं त्याला परवा म्हणाल्या की बाबांना बोलवून आणतो म्हणला मी, तू पुकारलं नाव त्याच्याबरोबर. तर इतका तो निर्व्याज्य, आणि खरंच म्हणजे ते निर्व्याज्य पण माणसाला खूप रडवतं असं कधी कधी. डिवोर्सच्या गोष्टी किती सांगाव्यात. म्हणजे ही पहिली जी मी सांगणार आहे ना, ती अतर्क्य आहे अगदी. एका डिस्ट्रिक्ट प्लेसला अतिशय हुशार असलेले वकील, की असं म्हणूया ना की यांच्याकडे गेल्यावर केस आपली विरुद्ध जातच नाही अशी त्यांची ख्याती. वागायला चांगले, बोलायला चांगले, काम करून द्यायला अतिशय कष्ट घेणारे आणि खरोखर ना प्रामाणिकपणे सगळं पक्षकाराला उलगडून सांगणारे अतिशय चांगले वकील. त्यांचा एकुलता एक मुलगा. त्यांनी असं सांगितलं की आता ग्रॅज्युएशन झाल्यावर ते म्हणाले की माझी अशी इच्छा आहे की तू पुण्याच्या ILS कॉलेजमध्ये वकिलीची डिग्री घे. ILS कॉलेज म्हणजे इंडियन लॉ सोसायटीचं जे कॉलेज आहे ते खूप गाजलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप चांगली माणसं वकील म्हणजे वकिली त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याचा जो इतिहास आहे तोही खूप चांगला आहे आणि रिअली इट इज द बेस्ट कॉलेज. आता ते म्हणाले की तुझ्यासारख्या मुलाने, तू नेहमी डिस्टिंक्शन मिळवणारा मुलगा आहेस, तू त्या कॉलेजमध्ये शिकावंस असं माझी इच्छा आहे. ठीक आहे म्हणाला, मी जातो पुण्याला. मग तो राहायला लागला. मग एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगते, विसरून जा. पण माझे वडील त्या कॉलेजमध्ये शिकलेले आहेत, माझे मिस्टर त्या कॉलेजमध्ये शिकलेले आहेत, मी शिकलेली आहे आणि माझा मुलगाही त्याच कॉलेजमध्ये शिकून त्यांनी लॉ केलेलं आहे. तर त्यामुळे मलाही त्या कॉलेजचा खूप अभिमान आहे असं. मग त्यांनी ॲडमिशन घेतली आणि पहिल्या 6 महिन्याला त्याला सर्वोत्कृष्ट मार्क मिळाले. त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केलं, इतका तो हुशार होता. आणि मग तो सगळीकडे एकदम प्रसिद्ध झाला की अरे हा खूप चांगला आहे. तो मुलगा कसा खाली मान घालणारा, अजिबात न बोलणारा, कुणाकडे काही लक्ष नाही, अभ्यास बरा मी बरा असं. आता या मुलींच्या ग्रुपमधल्या एका मुलीने हे हेरलं की अरे वा, हा मुलगा हुशार आहे. त्याची माहिती काढली तिने, त्याच्याशी मैत्री जोडायला सुरुवात केली आणि 3rd इयरपर्यंत मला हे अडचण आहे, मला हे समजत नाही आहे, हा टॉपिक शिकव, अमुक कर करून ती म्हणाली आज आपण जरा रजिस्ट्रारकडे जाऊया. 3ऱ्या वर्षाच्या 6 महिन्याला. मग आता यांनी विचारावं की नाही की कशाला मी यायचं काय कारण आहे, हा आपला गेला तिच्याबरोबर. हा म्हणजे सज्जन माणसांना समोरच्याचे डावपेच कळत नाहीत इथपर्यंत मी समजू शकते. पण हा वकील असून याला असं कळलं नाही की रजिस्ट्रारकडे कशाला जायचंय, समजून घ्या. कारण रजिस्ट्रारची गोष्ट ही आमच्या वकिलीच्या अभ्यासात आहे ना की काहीतरी रजिस्टर करायचं म्हणून, हिला काय रजिस्टर करायचं. तर तिथे गेल्यावर ती म्हणाली की मी तुला एक सांगू का, आपण असं करूया, आपण स्पेशल मॅरेज ॲक्ट खाली लग्न करूया, तर आज आपण त्याची नोटीस द्यायची. तर तो म्हणाला अगं पण तू सही तर कर रे, करायचं का नाही लग्नानंतर बघू. सही केली त्यांनी, घरी आला. परत 1 महिन्यानी म्हणाली आता त्याला महिना झाला, आता चल आपण रजिस्टर करून टाकू रजिस्टर लग्न. तो म्हणाला की अगो पण मला हे बघ, मी तुला एक सांगू का,
आपलं जर आईवडिलांना नाही पटलं तर आपण सरळ म्हणजे तू तुझ्या घरी जा, परीक्षा झाल्यावर मी माझ्या घरी जाईन, आपण काही बोलायचं नाही. आईवडिलांना हळूहळू सांगून बघायचं, नाही पडलं तर देऊ सोडून, आपण कुठे काय एवढं हे केलं, अगं मग करायचं कशाला, असं दे ना, आणि मग जमलं तर आपण संसार करू शकू की. असं करून तू गेला आणि त्यांनी लग्न रजिस्टर करून आले. बरं, मग आता असं झालं की हे गेले, हा गेला घरी परीक्षा संपल्यावर, वडील खुश. आता काय, तू डिस्टिंक्शन मिळवणारा मुलगा, आता तुझी ब्रीफ आता आधीच कोर्टात गेलेली आहे, तू फक्त तिथे जायचा अवकाश आहे, तुझी डिग्री येऊ दे, तुझी सनद येऊ दे, बास, आता माझ्या मनासारखं सगळं झालं, आता तुझ्या आईच्या मनासारखं कर बरं. तिच्याकडे फोटो पत्रिका घेऊन लोकांची लाईन लागलेली आहे, अरे तुझ्यासारखा इतका हुशार सालस मुलगा आणि आपल्यासारखं खानदान, मग काय लोकांना आता. तो घाबरला हो, म्हणजे इतका घाबरला की हे कसं सांगू. त्यांनी असं मन घट्ट केलं आणि रात्री म्हणाला, बाबा मला जरा तुमच्याशी बोलायचंय. आणि हे सांगितल्यावर इतका वेळ आनंदात असलेले हा रिलॅक्स झाला आणि बाबा एकदम टेन्शनमध्ये इतके झाले की अरे तू काय केलंस आहे. त्यांच्या तोंडात ना शब्द फुटे ना, माझं 96 कुळी घर, माझं एवढं खानदान, माझा एवढा परिवार, मी एवढं नाव कमावलं, एवढी प्रतिष्ठा आहे की आज जिल्ह्यामध्ये माझ्याशिवाय कोणाचं नाव नाही. काय कमी होतं तुला म्हणून तू असं परस्पर दुसऱ्या जातीतल्या मुलीशी लग्न केलं आणि हे काय करून ठेवलं. तुझ्या एका ह्या खेळीमुळे माझं आयुष्य बर्बाद होईल रे. अरे प्रतिष्ठा मिळवायला ना मी आज एवढी वर्ष घालवली, घालवायला 1 मिनिटही लागणार नाही रे. लोक माझ्याकडे काय बोट करतील आणि दाखवतील, यांचा मुलगा. अहो तो तुम्हाला माहिती का, हे एवढे असे आहेत पण मुलगा बघा, हे काय झालं बरं. आणि मग त्यानंतर मात्र ते भयंकर नर्वस झाले. मग ते एका दुसऱ्या डिस्ट्रिक्ट प्लेसला एक जज होते, ते त्यांचे नातेवाईक होते, तिथे ते गेले आणि ते म्हणाले की काय रे बाबा, आता तू सुचव, हे काय करू आम्ही सगळं म्हणून. मग त्यांनी सांगितलं, पुण्याला मी आता पुण्याहून ट्रान्सफर होऊन आलेलो आहे, पुण्याला एक देववकील आहेत, तर तू त्यांच्याकडे जा आणि तिथे तू त्यांच्याशी बोल, मी तुला सांगतो नक्की ते तुझ्या ह्याच्यातनं मार्ग काढतील. आले ते धावपळत करत आले. आल्याबरोबर त्यांनी पहिलं सांगितलं की तुमच्या कन्सल्टेशनचं दार बंद करा आणि अपॉइंटमेंट घेतानाच त्यांनी सांगितलं की तुमचा एकही ज्युनियर ऑफिसमध्ये असता कामा नाही, मी आल्यावर सगळं बोलतो. ठीक आहे. मुलगा आणि वडील आले. ते म्हणाले, अहो माझी बायको वकीलच आहे आणि ती या कामात येणारच, तर ती असणार आहे. ते म्हणाले ठीक आहे. आपल्या चौघांच्या पलीकडे 5व्या माणसाला हे ऐकू जाता कामा नाही, कारण त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता तो. त्याप्रमाणे आता काय करायचं बरं, आम्ही चौघही वकील, मुलगाही वकील, वडीलही वकील, ज्याचा डायव्हर्स घ्यायचा आहे तो, म्हणजे इतकी वाईट कंडिशन झालेली होती. बरं म्हटलं आता एक करूया, 1 वर्षाच्या आत जर आपल्याला कोणी फसवलेलं असेल तर नलिटीच्या खाली आपल्याला दावा करता येतो, पिटिशन करता येतं. म्हणजे कसं, हजबंड इन इन्सेन किंवा इम्पॉर्टन्सी असेल किंवा असाध्य रोग झालेला आहे आणि हे आम्हाला कळलेलं नाही, तर त्या बाईचं आयुष्य बर्बाद होईल. किंवा उलटही की ज्याची बायको अशी आहे तर तिला कधी मूल होणार नसेल आणि तर असं जर झालं तर मग तेही लग्न ह्याच नलिटीच्या कायद्याखाली मोडता येतो. इथं काहीच नाही हो, दोघं शिकलेले चांगले, सगळंच बरं, कळत नव्हतं, लिहिता येत नव्हतं, काही आहे का इथे, म्हणजे कुठलं ग्राउंड आता शोधायचं. मग आम्ही असं ठरवलं 1 वर्ष थांबायचं. पहिल्या दिवसापासून ती आपल्या घरी कधी राहायला आलेली नाही आणि मग 1 वर्षानंतर आपण तिला बोलवून घेऊ आणि आपण कन्सेंट डिव्होर्स करूया. काही न करता 1 वर्ष त्या माणसाने कसं काढलं त्याचं त्यालाच माहिती. पण त्या काळात तो इतका खराब झालेला होता, त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. त्याचं एकच ध्येय होतं की त्या पोपटाचा एकच डोळा जसा दिसत होता ना, तसं हे एकच ध्येय होतं की या मुलाला या ह्याच्यातनं सोडवलाच पाहिजे आणि तो मीच आहे, बाकी कुणी नाही म्हणून. मग 1 वर्ष झाल्यावर आम्ही तिला पत्र लिहिलं की आता वर्षभरात तर आपण इकडे राहायला आला नाही आहेत, त्यांच्या घरामध्ये हे पसंत नाही, अशा ठिकाणी आपण लग्न, म्हणजे तुम्ही अगदी रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्सचा दावा केला, म्हणजे मला नांदायला तिने यावं आणि तुम्ही तिथे गेलात आणि मग तुम्हाला तिथे नीट वागवलं नाही, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर्टीचे हे करता येतं की ही प्रॉपर्टी मला द्या, तशी ही मुलगी माझ्या घरी, मी मुलीला सोडून येतो, तुम्ही सांभाळा. असं होत नाही हो. माणसं कशी वागतील, तुझं आयुष्य बर्बाद होईल, त्याचं होईल, तर आपण त्याचा विचार करूया. तर तुम्ही या पुण्याला. ती आली आणि काय गंमत माहिती आहे का, चालेल म्हणली, कन्सेंट डिव्होर्स करून टाकू. आता झालं. मग त्या दिवशी आम्ही ते सगळं ड्राफ्टिंग केलं, सगळं केलं, दाखल केलं. बरं 6 महिन्यांनी पुन्हा येणार. हो मला कायदा माहिती आहे,
मग 6 महिन्यांनी पुन्हा येणार? नक्की येणार. मग ती म्हणाली पण मला ह्यांच्याशी बोलायचं आहे, मुलाच्या वडिलांशी बोलायचं. ठीक आहे म्हटलं. आम्ही दाखल केल्यावर आम्ही निघून आलो कोर्टातनं. त्यांचं बोलणं झालं. नंतर आम्हाला त्या वकिलांचा फोन आला, सबस्टन्शियल पोटगी तिने मागितलेली आहे आणि मी तिला सांगितलं की ठीक आहे आपण त्यावेळेला ह्याचा विचार करूया म्हणून. 6 महिन्यांनी तारीख आली. मध्ये एक कन्सिलिएशनचं असं असतं की एक काउन्सिलर नेमलेला असतो, तो नवऱ्याला बोलवतो, बायकोला बोलवतो, इंडिपेंडंट मिटिंगा घेतो, पण मग दोघांना एकदम बोलवतो आणि मग तो रिपोर्ट देतो की यांचं काही जमणं शक्य नाही आहे आणि ह्याचा डिवोर्स करायला हरकत नाही, असं एक सायकोलॉजिस्ट असतात आणि ते असं सांगतात. त्याप्रमाणे तिने रिपोर्ट सादर केला. हे तर एकदम म्हणजे कधीच तयार नाही आहे इथपर्यंत बोलणी झाल्यामुळे तिने काही फारसा प्रयत्नही केला नाही आणि मग झालं ते सगळं मिटलं. आता आज तारीख आहे, त्याच्या आधी 2 दिवस ते पुण्यात आले, मुलगा आणि वडील, आणि मग त्यांनी फोन केला की तुम्ही येताय ना, कारण आता परवा तारीख आहे. हो हो मी येते म्हणली. आदल्या दिवशी ती आली. रात्री 11 वाजता त्या वकिलांचा फोन आम्हाला आला की तिने सांगितलं की जे मी तुम्हाला पैसे मागितलेले आहेत 10 लाख रुपये तुम्ही घेऊन माझ्या त्या हॉटेलवर तुम्ही या आणि ते तुम्ही जर मला आज दिले नाही तर आय विल नेव्हर कम आणि मग तुम्ही तुमचा विचार करा. ते म्हणाले की वकील साहेब काय करायचं आता? म्हटलं अजिबात गेला नाही तर 100% डिवोर्स होणार नाही, गेलात तर 50% चान्सेस असे आणि असे होऊ शकतात, तेव्हा तुम्ही आता हा विचार नका करू. ते म्हणाले अहो मला पैशाचं नाही हो, पण ती पैसे घेऊन गेली आणि डिवोर्स नाही दिला तर हे कोणी ठरवायचं? आता आपण आपल्या नशिबावर सोडू की आपल्या अक्कल खाती 10 लाख गेले, मग बघू काय करायचं ते. त्यांनी ते नेऊन दिले पैसे. 11:15 वाजता मी येईन उद्याला कोर्टात म्हणून सांगितलं तिने. 12:30 वाजायला आले. आमची सगळ्यांची छातीत धडधडत होतं की 10 लाख जाऊ देऊ, पण ते त्या पोराला सोडवायचं एवढं आपण प्रयत्न केले, बोलणी झाली, सगळं झालेलं आहे. आली ती 12:30 वाजता आली, उंची पोशाख, पायात साखळ्या बिखळ्या घालून इतकी तोऱ्यात आली होती की आय विन. मी जे ठरवलं होतं ते मी सगळं व्यवस्थितपणे पार पाडलेलं आहे, पैसे घेतलेले आहेत, सगळं केलेलं आहे आणि मी इतकी त्या रुबाबात आली होती की कसा मी फसवला त्याला म्हणून, आणि त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर ज्याच्या लग्नाला आम्ही गेलो होतो, अगदी आवर्जून बोलवलं होतं, केवढं मांडव केवढं लग्न केलं होतं. त्यांची बायको मला बाजूला नेऊन म्हणाली की मॅडम ज्या दिवशी ह्या पोरांनी हे सांगितलं ना त्या दिवसापासून माझ्या नवऱ्याने एक घास सुद्धा सुखाचा खाल्लेला नव्हता, आज त्याचा पुनर्जन्म झालाय असं मला वाटतंय म्हणून. एक माझ्या शेजारी मी कॉलेजला होते, पीडीला होते आणि मला वाटतं 8वी 9वी मुलगा असेल तो, त्यांचं बिराड होतं. एक दिवशी पुण्यातच तो राहायचा. एक दिवशी आला. म्हणलं काय रे आज मध्येच आला, फोन नाही काय नाही. म्हणला काय काम होतं? डिवोर्सचं काम. कुणाचा? माझा. म्हटलं अरे तुझी बायको तो किती चांगली आहे, तुला 2 मुलं आहेत आणि तू हे काय सांगतो मला? त्याचं कारण सांगू का तुला? हे माझे आई बाबा तुला चांगले माहिती आहेत. अगं त्यांनी मला घरी आल्यावर जी कटकट करतात ना, आता मला ते सहन करण्याची ताकद अजिबात राहिलेली नाहीये. आता जी जड आहे ना ह्या कटकट करण्याची, ती जडच बाहेर टाकून द्यायची. म्हणजे काय रे करायचं? मला बायकोला घरातनं हकलून द्यायची. अरे वा म्हणलं, काय सोल्युशन आहे हे. बायकोला हकलली की मग मुलांचं काय रे? आई बाबा म्हणले आम्ही सांभाळू. हो का, छान. आता म्हटलं तू उद्या सगळ्यांना घेऊन ये इथे, तू तर डिवोर्स प्रकरण करच, मी वहिनींच्या बाजूनी करीन आणि तुझ्या बाजूने तर मी करणारच नाही आणि तुला कधी घटस्फोट मिळवून देणार नाही. हे काय कारण आहेत का आईबाबांशी तू आयुष्यभर संसार करणार आहेस का? तो म्हणला हे बघ बाई, तुला माझी आई कसली आहे ते माहिती आहे. म्हटलं असू दे. दुसऱ्या दिवशी सगळे ते पोरं आली, 2 जण इतकी खेळत होती. म्हटलं हे आता असा विचार कर, ह्या मुलातला एक कोण घेणार आणि हे कोण घेणार, कोणाला मुलगा देणार, कोणाकडे मुलगी राहणार. ह्या दोघांना हे कळत नाही की आपले आईबाप वेगळे होण्यासाठी या मावशीकडे आलेले आहेत म्हणून. काय तू विचार करतोयस? मी जबाबदारी घेते. मग त्या आई वडिलांच्या मी खूप मिटिंगा केल्या. तुम्हाला कारण सांगितलं तर खरोखर हसू येईल. ते शिस्तीचे होते, त्यात काहीच वाद नाही. अहो पण मी 100% शिस्तीची, म्हणजे माझी सून 200% शिस्तीची असायला पाहिजे, हे का असं? मग त्यांनी काय केलं, त्यांनी मला काय सांगावं वडिलांनी? हे बघ तुला तर माहिती आहे आपली एक खोली होती, पण आमचं सामान कसं असायचं, आमचं करणं कसं. हो बरोबर आहे. मी पिठलं करायचो, तू बघायचीस. हां असं पीठ टाकलं की हलवावं लागत नाही, आपोआप गठोडे मोडतात, चवीला चांगलं लागतं. वाटतं की नाही तुला? म्हटलं हो.
2 वेळा या पोरीला शिकवलं, अगं ही काय मठ्ठ आहे का, हिला काही येत नाही म्हणले. मग त्या म्हणाल्या, हे बघ आता तुला सांगते, तुला सुद्धा टोमॅटोच्या वड्या आवडायच्या बरं का माझ्या, तू आता नाही म्हणू नकोस. म्हटलं अहो आवडायच्याच, मी नाही कुठे म्हणते. मग म्हणे त्या टोमॅटोच्या वड्या मी हिला प्रत्येक वेळेला शेजारी बसवते, आम्हाला आवडतात, तू अशा कर. ही बाई ऐकायलाच काबूल नाही. अच्छा, म्हणजे पिठलं आणि टोमॅटोच्या वड्या हे घटस्फोट घेण्याचं कारण होऊ शकतं काय हे. म्हटलं काकू अहो तुम्ही विचार करा, ही गोजीरवाणी पोरं आहेत आणि त्यांचं तुम्ही आयुष्य नासवत आहे. आई ही आईच असते, सासूला सून नसली ना बरोबर तरी पोरांची आई ही आई असते. तुमचं हे काय चाललंय. आज तुम्हाला मी सांगते, त्याच्या दोन्ही मुलांची लग्न झालेली आहेत, आम्ही अजून असतो. काय सुरेश मग डिवोर्स करायचा का आता. एक अतिशय विलक्षण केस आली. एक मुंबईचा सायंटिस्ट आणि त्यांचा फोन आला की आम्हाला तुमचं नाव एकीकडनं कळलेलं आहे आणि आम्हाला तुम्हाला भेटायला यायचं आहे. ठीक आहे म्हटलं. माझा मुलगा जर्मनीला राहतो आणि माझी सून आहे ती पुण्यात राहते आणि ती तिकडे जायला काही तयार नाही आहे. हा बेसिक आमचा वादाचा भाग झालेला आहे त्या दोघांमधला. या तुम्ही भेटायला. आमच्या खुर्चीत 4 जण बसले, मुलाचे आईवडील आणि मुलीचे आईवडील. म्हटलं दिस इज मिरॅक्युलस. हे रायव्हल पार्टीज हातात हात घालून समोर गाणी हसतायत बोलतायत. अहो मग काय झालं काय. कारण नेहमी असं असतं, आमच्या सुनेला हे नीट वागवत नाही किंवा आमचा मुलगा आहे तो अतिशय चांगला आहे पण सून धड नाही, असं काहीतरी असतं. आणि हे इथं असं कसं झालंय म्हटलं. आणि मग त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या मुलाला मॅनेंजायटिस झालेला होता आणि त्याला फक्त असं एखाद्या ठिकाणी थांबलं की सगळं दिसायला लागायचं, त्याच्या डोळ्यावर परिणाम झालेला होता. आणि ह्या मुलीला फक्त सरळ रेषेतला दिसायचं, तिला वरच्या पाट्या किंवा खाली खोल असलेलं असं काही दिसायचं नाही. ह्या दोघांच्या एकमेकांना असं खूप पूरक होतं हे की तो जरा दिसायला लागला की तिला घेऊन जायचा, मग ती सरळ काय काय आहे ते सगळं सांगायची. आणि तुम्हाला आणखीन एक सांगते की ते जे सायंटिस्ट होते त्यांच्या हाताखाली 350 सायंटिस्ट काम करत होते. त्यांचा मुलगा सायंटिस्ट होता, बायको सायंटिस्ट होती आणि मुलगी न्यूरोलॉजिस्ट होती. आता तुम्ही विचार करा की हे सगळं उच्च शिक्षित घराणं असून यांचं असं झालेलं होतं. मग मी म्हटलं की ठीक आहे, तुमचा मुलगा भारतात आला की मी भेटीन त्याला. मग ते नवरा बायको आमच्याकडे आले. आम्ही अशा वेळेला प्रत्येकाला वेगळं बोलतो कारण ह्याच्यामुळे त्याला प्रेशराईज होऊ नये वगैरे असं. मी त्या मुलीला विचारलं की तुमचे काय तक्रार आहे. हा हॉट टेम्पर्ड आहे, यांनी एकदा हा डोकं भिंतीवर आपटून घेतो, त्याला छोटं सुद्धा मनाविरुद्ध चालत नाही. आणि मग त्यांनी माझा पासपोर्ट काढून घेतला एकदा, त्याच्यानंतर पैसे काढून घेतले आणि मोबाईल काढून घेतला. दॅट टाइम आय थॉट आय एम डेड. कारण फॉरेनमध्ये हका मारले तर कोणी नाही हो, मला मी काय करू, कोणाला जाऊन सांगू. आणि मी इतके शॉक खाल्ला आणि मी त्यावेळेला प्रेग्नंट होते. मी ते इतका शॉक घेतला आणि मी त्या क्षणी भारतात आले. आता माझी तिथे जायची इच्छा नाही. आता तर माझी मुलगी आहे आणि मी गेले तर आमच्या दोघींचं कसं व्हायचं म्हणून. इतकं झाल्यानंतर मग तिने सांगितलं बरं हे सुधारले, छान वागायला लागले, गोडीने वागायला लागले, जाणार. ती म्हणली पण गॅरंटी काय हो ह्याची, तिथं गेल्यावर पुन्हा. म्हटलं मी बघू ना आपण गॅरंटीचं काय करायचं ते. हो म्हणली चालेल, त्यांनी जर असं कबूल केलं तर चालेल. यांना नवरोबांना विचारलं तुमचं काय आता. तो असं माझ्याजवळ येऊन बसला शेजारच्या खुर्चीवर आणि त्याचं ते बघणं असं हे होतं. मॅडम दॅट वॉज आय थिंक थर्सडे द टाईम वॉज 5:30 अँड एक मिनिट असे 4-5 त्यांनी इन्सिडेंट सांगितले बरं का. म्हटलं 1 मिनिट, तुमची जी हार्ड डिस्क आहे ना ती पूर्ण भरलेली आहे. आपण इथे कन्सिलिएशन करण्यासाठी बसलोच, पण तुमचं जर हे पुसलंच जाणारं नसेल तर या मीटिंगचा काही अर्थ होणार नाही. थोडा तो वरमला. त्याचं बघणं सुद्धा असं वेगळंच होतं बरं का. कदाचित मला असं वाटतं की लहानपणी मॅनेंजायटिस झाला, त्याच्यामुळे डोळ्यांवर परिणाम झाला, इतरांचं सगळं व्यवस्थित चांगलं आहे आणि मलाच का असं व्हावं, हा एक राग त्याच्या कदाचित मनात असावा. ह्याचं कारण सांगते की नंतर मी त्याला सांगितलं की बरं ह्यांच्याविषयी तक्रारी सांगा. ती बाहेर जात नाही. घरी तुम्ही ऑफिसमध्ये आलं की तक्रारी करते, चिडून बोलते, भांडी फेकते. नाही हो, ती तक्रारच नाही करत. मग कशाला फिरायला जायला पाहिजे. नाही गेली तरी तुमचं काय बिनसतं. पण नको का हो जायला, घरात कसं बसा. तिला चालते ना, तुम्ही कशाला सांगताय. मग म्हणाला की आणखीन एक गोष्ट आहे म्हणला की मी तिला सांगतो ते सगळं तिने माझं ऐकलंच पाहिजे. असं कसं होईल म्हटलं. का, मी बरोबरच सांगतो, मी विचार करून बोलतो.
असं नाही म्हटलं. तुम्ही जे डोकं आपटता, चिडता, ह्याच्याबद्दल तिला विचारलं का हो कधी की मी डोकं आपटल्यावर तुला काय वाटतं असं, आणि तुम्ही ते करायचं नाही तर असं कराल का म्हटलं. तुम्ही नाहीच बदलणार, तुम्ही असं नका करू. बरं म्हटलं, तुम्हाला लंच देते ती ऑफिसमध्ये जाता तेव्हा. हो, अहो तिच्या हाताला एवढी चव आहे की एकदा तुम्ही जेवलात ना कधीच नाही विसरणार म्हणे. माझ्या ऑफिसमधले लोक म्हणतात की तुझी बायको कधी येणार आहे म्हणून असं. मग म्हटलं, अहो आता गृहिणीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या नीट करतात, तुम्ही का असे चिडताय. आता मी तुम्हाला एक सोल्युशन सांगते. तुमच्या वडिलांचा खारघरला एक 3 खोल्यांचा छान फ्लॅट आहे, तो रिकामा आहे. भारतात आलं की त्या खारघरच्या फ्लॅटमध्ये राहायचं, मुलगी, तुम्ही आणि तुमची बायको, आणि ह्या तिघांशिवाय कुणीही राहायचं नाही. किती भांडणं झाली, जीव घ्यायची वेळ आली ना तरी कुणालाही फोन करायचा नाही. ॲज इफ यू आर लिव्हिंग इन जर्मनी, समजलं. असं 2-3 वेळा करा आणि मग या माझ्याकडे. आणि तुम्हाला काय सांगू, तो प्रयोग इतका सक्सेसफुल झाला. ते राहायला जाऊन आता वर्ष झालेलं आहे. या दिवाळीत मोठं ग्रीटिंग आलं होतं आम्हाला की तुमच्यामुळे आम्ही संसार आमचा सुखाचा चाललाय वगैरे. त्या मुलीने लेटर पण लिहिलेलं होतं खूप छान. आणि तर ती जायच्या वेळेला मी तिला म्हटलं की सी, आय टूक युअर केस ॲज अ चॅलेंज. तर ती म्हणाली, येस मॅम, आय ऑल्सो टूक माय केस ॲज अ चॅलेंज बट नॉट विदाउट यू. तेव्हा मी तिला म्हटलं की येस, आय एम ऑलवेज विथ यू. यू कॉल मी, आय विल बी देअर. यू कॉल मी इन जर्मनी, आय विल बी देअर. मी तुला सांगते, हे माझे शब्द आहेत तुला. ती म्हणाली, बस एवढा आत्मविश्वास तुम्ही मला दिलात, माझा संसार आज सुखाचा झालेला आहे. मला वाटतं माझा 1 तासाला अजून 2 मिनिटं कमी आहेत, तर चालू द्या. काय म्हणता, चालू द्या म्हणता. एक कस्टडीची केस सांगते की एक पक्षकार ज्याला 4 भाऊ आहेत, आणि ते सगळे काही काही घराणी इतकी व्यवस्थित आणि चांगली असतात. ते 4घही भाऊ कोणचंही म्हणजे कृत्य करण्याच्या पूर्वी आम्हाला विचारायला यायचे, याला फार महत्व आहे हो. तुम्ही काय करता, एकाने 60 कोटीचं काही शेती विकली म्हणले, आता झालं. अहो म्हटलं, 60 कोटीची शेती विकली आणि तुम्ही वकिलाला विचारायला आला नाही. अहो या कंडिशन नाही आहेत, हे तुम्हाला घातलेले सगळे अडथळे तुम्हाला कळलं कसं नाही. जाऊ दे, चुकलंय आता. अहो नाही रेक्टिफाय करता येईल. पण हे 4 जण इतके चांगले होते की त्यांनी काही झालं, साहेब एक भाडेकरू ठेवायचं. भाडेकरू नाही म्हणायचं, लायसन्सी म्हणायचं. लायसन्सीची वेगळी अथॉरिटी असते आणि त्याला जा म्हटलं की त्याला जावं लागतं विदाउट गिव्हिंग एनी रिझन. म्हणजे जी रेंटॅकमध्ये सांगितलेली रिझन्स आहेत ती सांगावी लागत नाहीत. पण तुमचा हे संपलेलं आहे करार, आता तुम्ही जा. अच्छा, मग मी तसं करतो, तुम्ही करून द्या मला. असं हे 4 जण भाऊ होते. आणि मग त्यातला एक जो भाऊ होता त्याला 3 मुली होत्या. अतिशय समजदार आणि सज्जन माणूस. आर्थिक परिस्थिती चांगली. 3ही मुलींना त्यांनी खूप छान शिकवलं, समजूतदार केलं. त्या मधनं यायच्या आमच्याकडे, त्यामुळे त्या तिघींशी आमची ओळख होती. मोठ्या मुलीचं लग्न तुमच्या गुजरातमध्ये बडोद्यालाच करून दिलं त्यांनी. तर मग ती मुलगी बडोद्याला राहायला लागली. मग पहिल्या वर्षभर सणावारी यायचं, तिकडे पुण्याला यायचं. मग तिचा नवरा प्रचंड हुशार, आणि तो वारंवार त्याला परदेशात जावं लागायचं. या गोष्टीतनं तो दारू प्यायला लागला. मग ती सांगायची की अरे तू एवढा दारू पीत जाऊ नको वगैरे असं. मुलगा झाला त्यांना. मग ती म्हणायची की असं नको रे करू. मग अशी सवय लागते, कधीही सवय लागणार नाही. माझ्यावर माझा पूर्ण कंट्रोल आहे, तू मला शिकवायची गरज नाही. एक काय असतं सांगू का, की पैसा मिळाला किंवा प्रतिष्ठा मिळायला लागली की माणूस थोडासा अहमपणाने जास्त वागायला लागतो. आपली बायको ही आपला शत्रू नाही आहे, ती आपल्याला आपलं चांगलं सांगते असं ऐकायची नवऱ्यांची इच्छा नसते. आणि त्यामुळे त्याच्यातनं हे व्यसन एवढं वाढत गेलं की शेवटी त्यांना नोकरीवरनं कमी केलं. त्यांना पुष्कळ वेळा सूचना दिली, बायकोला बोलवलं, सांगितलं की ह्यांचे तुम्ही काळजी घ्या, ह्यांना समजावून सांगा. कुणाचं काही ऐकलं नाही, त्याला नोकरीवरनं काढून टाकलं. ह्या पोरीला असं वाटायला लागलं की अरे कुठे माझं घराणं सगळं छान आणि हे काय चाललंय सगळं. वडिलांनी सांगितलं, तू दारू नाही ना सोडलीस, आता तुला नोकरीवरनं काढलेलं आहे, तू दारू सोडली नाहीस ना, तर तू माझ्या घरात राहू नकोस, मी तुला 1 महिन्याची मुदत देतो. त्यांनी त्याला अक्षरशः हाताला धरून बाहेर काढला. आतापर्यंत मिळवलेल्या पैशावर त्यांनी कुठेतरी भाड्याने जागा घेतली आणि तिथे तो राहायला लागला, मुलाला आणि बायकोला घेऊन. काम काहीच नाही, दारू पिणं एवढंच काम. ती बायको खूप कंटाळली आणि तिला मारायला लागला. म्हणजे तो आता सगळ्याचा त्याला राग यायला लागला, व्यसनही सुटत नाही, याच्यातनं मी बाहेर पडू शकत नाही, मी आता काय करू असं झालं.
मग शेवटी असं झालं की यांनी त्याचे वडील पत्र लिहायचे आमचा पक्षकार की अगं तू येत नाही, तू पत्र पाठवत नाही, तू फोनवर ती म्हणाली अहो यांचं काम इतकं वाढलेलं आहे. ती इतकी समजूतदार मुलगी होती. यांचं काम वाढलेलं आहे, मला खूप काम पडतं, त्यामुळे तुम्ही नका ना काळजी करू. हो मुलगा चांगला आहे, सगळं छान आहे. आणि मग तिला हे सहन झालं नाही. तिने बॅग भरली आणि मुलाला घेऊन ती वडिलांकडे आली. अगं काय तू एवढी खराब झाली, हा दंगा करतो ना म्हणून खराब झाली मी. पण पप्पा तुम्ही 2 ब्लॉक घेतलेत ना, तुम्ही दाखवा ना मला कुठे ते. मग म्हणे चल दाखवतो, म्हणून त्यांनी दाखवले. तिने हे सगळं ती ठरवूनच आली नव्हती. एक घराच्या जवळ ब्लॉक होता, एक थोडा लांब होता. तिने बघून ठेवलं किल्ली कुठे ठेवतात, काय करतात. आणि ती एक दिवशी ती म्हणाली की आई जरा मी मुलाला झोपवलं आणि मी मैत्रिणीकडे जाऊन येते असं तिने सांगितलं. मग संध्याकाळ झाली, रात्र पडायला लागली. मग आमचा पक्षकार घरी आला तर ती बायको रडायला लागली. अहो आपली पोरगी बाहेर गेली, अजून नाही हो आली. मी तिच्या मैत्रिणीनं फोन केले, कुणाकडेही ती गेलेली नाही आहे. हो का असेल म्हणला, ती ब्लॉक बघायला गेली असेल. ते जवळच्या ब्लॉकमध्ये गेले, कोणी नव्हतं. आणि लांबच्या ब्लॉकमध्ये गेले, तिथे त्यांना दारामध्येच काडेपेटी आणि ते हे पडलेलं दिसलं आणि त्या मुलीने पेटवून घेतलेलं होतं. आणि तो पक्षकार म्हणजे ज्या वेळेला आम्हाला असा 11, 11:30 रात्री फोन आला, त्यावेळेला असं झालं की तो ओक्साबोक्शी रडायला लागला. असं वाटलं की का तुम्ही एवढे रडताय, काय झालं. तर म्हटलं मला सांगवत नाही, मी माझ्या मुलीचं अंत्यकर्म करून आलोय आता. पण साहेब मला माझ्या नातवाला आता गमवायचं नाहीये. माझी मुलगी माझ्या जावयाने गमावली, आता माझ्या नातवाला मला सोडायचं नाहीये. तुम्ही काही करा साहेब, मी आत्ता येऊ का तुमच्याकडे, मला बेचैन आहे मी म्हणून. म्हटलं एक लक्षात घ्या, रात्रीची काही गोष्ट घडणार नाही, तुम्ही सकाळी लवकर या आणि इतके तुम्ही अजिबात डिस्टर्ब होऊ नका. आजपर्यंत तुम्हाला माझा विश्वास आहे ना, तुम्ही माझ्या या शब्दांवर पण विश्वास ठेवा. ते आले, रात्रभर हा माणूस झोपलेला नव्हता, डोळे सुजलेले. आजपर्यंत त्याचं शांत स्वरूप आम्ही बघत आलेलो होतो रूप, आणि हे आज असं घडलं. मग काय करायचं, आपण कस्टडीची केस करूया म्हणून. कस्टडीची केस म्हणजे असं असतं की आई किंवा वडील हे मुलाचे गार्डियन असतात किंवा ते पालक असतात. आता आई गेलेली आहे आणि वडील आहेत, मग कोण होणार वडील, की ज्या वडिलांनी माझ्या मुलीला पेटवून घ्यायला लावलं ते वडील त्याचे पालक कसे करणार. साहेब तुम्ही काही करा, माझ्या मुलाला माझ्यापासून सोडायचं नाही. मग आम्ही कोर्टात अर्ज केला. त्याच्यासाठी तिच्या 2 बहिणी होत्या, त्यांना तिने शेवट म्हणजे 1-2 दिवस आधी पत्र लिहिलेली होती की हे सगळं असं असं होतंय वगैरे, आणि पप्पांना सांगू नका, मी माझं सर्व व्यवस्थित करीन असं लिहिलं होतं. पण त्यामध्ये तिचं ट्रीटमेंट दिलेले कागद तिच्या बॅगमध्ये, असं सगळं बऱ्यापैकी एव्हिडन्स होता. आम्ही ते सगळं दाखल केलं आणि मग ह्या मुलाला वडिलांकडे दिलं तर त्याचं किती नुकसान होईल, कारण वेलफेअर ऑफ द चाइल्ड इज द पॅरामाउंट कन्सिडरेशन असं असतं की लहान मुलाला कुठे व्यवस्थितपणे वाढवता येईल. फक्त आई आहे आणि वडील आहे हे नातं पुरेसं नसतं. जो माणूस अखंड दारू पितो तो या मुलाचा सांभाळ करू शकणार नाही. म्हणून आम्ही त्याच्यावर पहिलं इंजेक्शन घेतलं की ह्याच्यामध्ये या वडिलांनी जोरा करून त्याला नेऊ नये. त्यांनी खूप प्रयत्न केले, ह्याच्याकडनं मुलाला घेऊन जायचा, पळवून नेण्याचा सगळे प्रयत्न केले. कोर्टाची ऑर्डर झाल्यावर ते सगळं बंद झालं. मग त्यांच्या बाजूनी क्रिमिनलचे फार नावाजलेले वकील होते. त्यांना असं वाटायचं की देव काय सिव्हिल प्रॅक्टिस करतात, हरवणं म्हणजे काय बाय हात का खेळ आहे असं म्हणून. आणि मग ते असं बोलताना म्हणायचं की साहेब हे यांचं आर्ग्युमेंट सगळी सिव्हिल साईडची, म्हणजे सिव्हिलचं इम्प्रेशन जास्त असलेली. असू दे ना मग. पण एक मला ह्या गोष्टीचा फार राग यायचा की अरे हाऊ यू कॅन इन्सल्ट युअर फ्रेंड. आम्ही तुमच्याबद्दल काही बोलतो का नाही, पण तुम्हाला एक वकिलांची गोष्ट सांगण्यासाठी हे मी सांगते आहे. आणि मग असं करता करता मी एकदा देवांना म्हटलं की मला असं वाटतं की तुम्ही नसताना मी एकटे तिथे असू देत, मग मी त्यांना उत्तर देईन की हे सिव्हिल साईडचं काय किती व्यवस्थित असू शकतं आणि किती हुशार असू शकतात. एक तरी आपला अर्ज कोर्टाने आजपर्यंत सँक्शन केला आहे का, ग्रँटेड आहे असा ऑर्डर केलेली आहे का. याचं कारणच असं आहे की अजिबात काही त्याचा पत्ता नसलेलं आणि त्याच्या खाली त्याच्या पत्ता नसलेल्या अथॉरिटीज जोडायच्या, दाखल करायचं की आम्ही खूप करतो हे तुम्ही तुमच्या पक्षकाराला दाखवताय. पण त्याला हे कळत नाहीये की या गोष्टीचा ह्या मॅटरशी काहीही संबंध नाहीये. असं करून करून प्रत्येक अर्ज हा रिजेक्ट होतोय. त्याच्याशी तुम्ही काय बोलताय की हे सिव्हिल साईडचे वकील बोलतात आणि काय. तर देव म्हणायचे एक लक्षात घे, आपल्याला आपल्या पक्षकाराचं बरोबर सगळं करून द्यायचं आहे, ते होणार आहे. आपला अभ्यास अगदी बरोबर चाललेला आहे, तू त्याच्यापेक्षा जास्त आपल्या केसकडे लक्ष दे आणि कसं जिंकायचं 100% हे ठरव.
केसच्या निकालाचा दिवस आला आणि देव नव्हते तिथे, ते दुसरं काम चालवत होते. आम्ही झाडून सगळे माझे ज्युनियर्स आणि आम्ही सगळे तिथे हजर होतो. केस आमच्यासारखी झाली आणि त्यानंतर त्या मधल्या काळामध्ये एक त्यांनी दावा गुजरातमध्ये बडोद्याला लावला की मला माझ्या मुलाची कस्टडी मिळाली पाहिजे. आता एक इकडे आणि एक महाराष्ट्रात असा 2 ठिकाणी दावा असल्यावर सुप्रीम कोर्टात अर्ज करावा लागतो की सुप्रीम कोर्टाने डिसाईड करावं की हे कुठल्या ठिकाणी काम चालावं म्हणून. तिथेही आमच्यासारखं झालं की महाराष्ट्रातल्या पुणे येथे कोर्टामध्ये जिथे यांनी प्रकरण दाखल केले तिथेच चालावं, हेही झालं होतं. आणि मग तो निकाल ऐकला आणि तो इतका उक्साबुक्सी रडायला लागला, कारण आजपर्यंत त्याच्या मनावर हे टेन्शन होतं की माझा नातू माझ्यापासून वेगळा होता कामा नये. तर तो आम्हाला म्हणायचा, साहेब मला दुर्दैवाने मुलगा नाही, पण परमेश्वराने मला हा मुलगा दिलेला आहे. तुम्हाला तर माहिती आहे, मी पोरींना शिकवलं, मी माझ्या नातवाला इंजिनियर करीन, फॉरेनला पाठवीन, एक चांगला माणूस बनवीन. अहो खरंच पायगुडे, आम्हाला तुमचं सगळं पटतंय, पण आपला निकाल होईपर्यंत तुम्ही असं सारखं सारखं त्याच्यामध्ये असं बोलून हे करू नका, कारण तुमच्या मनाला त्याचा त्रास होतो म्हणून. शेवटी निकाल झाला, सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलं, सगळीकडे आमचा पक्षकार जिंकला. आज त्याचा मुलगा इंजिनियर झालेला आहे, तो आता सप्टेंबरमध्ये अमेरिकेला चाललेला आहे. एक दिवशी ते पक्षकार आमच्याकडे आले आणि म्हणाले की आज आमच्या संगीताचा श्राद्धाचा दिवस म्हणले. तिची आई तिला हार घालती, तिला नैवेद्य ठेवती, म्हणती की आपला मुलगा आम्ही चांगला शिकवला आहे वगैरे असं. पण साहेब मी तुम्हाला सांगू का, मी नेहमी तिथं उभा असतो, पण मी त्याला म्हणतो की संगीता तू असं करायचं नव्हतंस, तुझा एवढा मोठा खंबीर बाप तुझ्या पाठीशी असताना तुम्हाला न सांगता जायचं नव्हतंस. याचा मात्र म्हणे मला फार वाईट वाटतं आणि दरवेळेला मी असंच बोलतो, असंच रडतो आणि मग तिथनं बाहेर पडतो. खरं आहे म्हटलं, तुमचं दुःख हे कधीही न संपणारं आहे, पण एक लक्षात घ्या, त्या मुलाच्या रूपाने तुम्हाला मुलगा मिळाला, नातवाच्या रूपाने. आणि तो आता पक्षकार खरोखर तो म्हणाला, तो दिवस मला आठवतो की ज्या दिवशी ट्रायल कोर्टात आपला निकाल होता आणि तो संपूर्णपणे आपल्यासारखा झाला. आणि ही गोष्ट मला इतकी भावलेली आहे की साहेब तुम्ही म्हणाल ते करायची माझी आता तयारी आहे, इतकं तुम्ही मला माझं आयुष्य परत आणून दिलेलं आहे. तुम्हाला काय म्हणजे चालतंय का मी आता शेवट करू काय? पहिली गोष्ट ही सांगते की इथे येण्याला म्हणजे माझं भाषण ऐकायला आपण जसे उत्सुक होतात तसे मी पण खूप होते. आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात याबद्दल मी खरोखर मला खूप आनंद झालेला आहे. मेधा पिंपळसकर यांनी हा सगळा घाट घातला. मला फोन करायचा, इथं चौकशी करायची आणि या सगळ्याचं कोऑर्डिनेशन करायचं, म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानते. आणि त्यांनी आपले स्फूर्तीस्थान आहेत मुजुमदार, त्यांना पुस्तक दिलं वाचायला, त्यांनी मला इथं बोलायची परवानगी दिली, ह्याच्यासाठी त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. आणि आपण मला खरंच बोलायला खूप छान संधी दिली आणि तुम्ही शांतपणाने ऐकलं, याबद्दल मी आपले मनपूर्वक आभारी आहे. आय एम व्हेरी मच थँकफुल टू यू फॉर पेशंट हिअरिंग. नमस्कार.